मुळात हा चित्रपट चित्रित केला गेला आहे कोकण आणि ह्याच्या म्हणजे निसर्गतःच म्हणजे संपन्न असलेल्या अशा ठिकाणी. तर त्याच्यामध्ये निसर्ग हा सुद्धा एक तुम्हाला एक कॅरेक्टर म्हणूनच बाहेर येतो. त्या प्रत्येक सीन जो काय घडतो ज्या ठिकाणी, तर त्याचं बॅकग्राऊंड एक निसर्ग म्हणून पण एक कॅरेक्टर तुम्हाला बाहेर येतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी निसर्गदत्त आहेत हे पण एक सांगितलं जातं. त्याचं एक अंतर्प्रवाह ह्या तुम्हाला चित्रपटात दिसेल. आर्यन, या सिनेमा म्हणजे खरं तर हे तुझं वय आहे इतकं अडनिड आहे ना, की ज्या वेळेला खरंच मोठे रोल्सही नाही मिळत आणि लहानही आपण नसतो, अशा वेळेला नेमकं या वयासाठी ॲप्ट असलेला रोल तुझ्याकडे येणं, तुझं व्यक्त होणं, तुला काय ब्रीफ होतं, तू कशा पद्धतीने केलंस आणि ओव्हरऑल त्या सगळ्या गोष्टीतली तुझी प्रोसेस. कारण रिॲक्शन, ॲक्शनला असणारी रिॲक्शन फार महत्त्वाची आणि तुझ्या रिॲक्शन्स खूप मॅटर करतात आईला, त्या व्यक्तीला, आणि त्या सगळं तुझ्या भोवती येऊन ते पुन्हा वादळ थांबतं. कशा अर्थाने यासाठी तू प्रिपेअर केलं स्वतः? ॲक्च्युली जो शेवटचा सीन आहे या फिल्मचा तो खूप चॅलेंजिंग होता माझ्यासाठी. कारण की ते शेवटी जेव्हा आईस ब्रेकिंग सीन येतो, जेव्हा हॅपीनेस आणि रडणं जेव्हा एकत्र येतं, तेव्हा जे ते आनंद अश्रू असतात ते काढणं ते खूप चॅलेंजिंग होतं माझ्यासाठी. आणि जसं तुम्ही बॉन्डचं म्हणालात की या फिल्ममध्ये प्रत्येक बॉन्ड दिसतो आणि तो प्रत्येकाला रिलेट होतो. एक आईशी मुलाशी असलेला, एक बाबांचा मुलाशी असलेला, एक त्या मित्राचे जे कॉलेजमधले फ्रेंड्स आहेत, किंवा त्याच्या मुलाच्या ज्या फॅमिली किऑसमधला त्याच्यावर जो अफेक्ट पडतो त्याच्या फॅमिली किऑसमुळे, त्या प्रत्येकाला रिलेट होण्यासारखं आहे. कारण आत्ताही बरेच मुलं असतील ज्यांचे आई बाबा भांडत असतील, काही त्यांचे फॅमिली इश्यूज असतील, ते म्हणजे त्या मुलावरती काय परिणाम होतो ते सगळं तुम्हाला या फिल्ममध्ये बघायला मिळेल. आणि ओव्हरऑल फिल्मविषयी बोलायचं झालं तर मग म्हणजे जेवढं बोलू तेवढं कमी आहे. कारण जिथपर्यंत प्रेक्षक चित्रपटगृहात बसून ते अनुभवणार नाही तिथपर्यंत ते कळणार नाही. कारण फॅमिली ही जी फिल्म अशी आहे, कारण की इमोशन्सचा एक रोलर कोस्टर आहे की ती तुम्हाला एका इमोशनमध्ये धरून नाही ठेवणार, कधी हसणार कधी रडणार, अशा बऱ्याच गोष्टी एकत्र आहेत. आणि एक प्लस पॉईंट हा आहे फिल्मचा की म्हणजे आपण जेव्हा नॉर्मल डायलॉग्स घेतो फिल्ममध्ये तेव्हा ते वरच्यावर असतात, पण या फिल्ममध्ये बरेच सायलेंट पॉजेस आहेत जे तुमच्या आतमध्ये काय घडतंय ते सगळं तुम्हाला पडद्यावर दिसेल.